सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली। रोहित पवारांवर बोलताना 2019 मध्ये ते भाजपमध्ये येण्याच्या चर्चेत होते असा दावा करत उगाच वल्गना करण्यापेक्षा आपल्या लेव्हलमध्ये राहून काम करावं असा टोला राणेंनी लगावला। बच्चू कडू यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्यात महायुतीचं वातावरण चांगलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षमपणे काम करत असल्याचं राणेंनी सांगितलं। उगाच काड्या टाकण्याचं काम करू नये आणि महायुतीत कडूपणा आणू नये असा इशाराही त्यांनी दिला। पार्थ पवार यांच्या मुख्यमंत्री भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे कुटुंब प्रमुख असल्याचं सांगत कोणत्याही संकटात आधार देणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याचं नितेश राणे म्हणाले। तर गुलदार बोट प्रकल्पाबाबत बोलताना हा महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं राणेंनी स्पष्ट केलं। पर्यटन वाढीस चालना मिळेल आणि मच्छीमारांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊनच निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती। एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही। त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घरी बसले असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असते। आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतो ना लेवलमध्ये राहून राजकारण करायचं। त्याच्यावर आता त्यांनी कुठे सर्वे करणार, काय सर्वे करणार। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत। त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे। म्हणून बच्चू कडूने अवेळी उगाचचे डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे। कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाच काड्या टाकण्याचं काम करू नये किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे कुटुंब प्रमुख आहेत राज्यात। कोणालाही कुठलंही संकट असेल, आधार असेल, त्यासाठी सबकुछ देवा भाऊ हेच आमच्या राज्याचं वातावरण आहे। सगळे काय प्रश्नांची उत्तरं हे फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आपल्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काही महिन्याअगोदर दिला आणि म्हणून आता हा प्रकल्प आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। मी हाही विषय या निमित्ताने स्पष्ट करेन। त्यामुळे मच्छीमारांचं कुठल्याही त्या पद्धतीने नुकसान पण होणार नाही आहे। तुझं पर्यटनाचा वाढ होईल। सगळा अभ्यास करून आमच्या पर्यटन खात्याने MTDCने हा निर्णय घेतला असल्यामुळे कोणाचं नुकसान नाही पण पर्यटनामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल। थँक्यू।